हॅलो फ्रेंड्स, आज आपण सायन्समधला एक आणखी इंटरेस्टिंग चॅप्टर स्टडी करणार आहोत. तो म्हणजे सेपरेशन ऑफ सबस्टन्सेस. आता सेपरेशन ऑफ सबस्टन्सेस म्हणजे काय रे? की समजा तुम्हाला एखादं काही मी ऑब्जेक्ट्स दिली किंवा से फॉर एक्झाम्पल तुम्हाला बुक्स दिली मी आणि सगळी बुक्स एकत्र आहेत आणि त्याच्यातनं मी तुम्हाला सांगितलं की एका ठराविक सब्जेक्टची बुक्स तुम्ही वेगळी करा किंवा फॉर एक्झाम्पल सायन्स बुक्स तुम्ही वेगळी करा, असं जर मी सांगितलं तर ह्याचा अर्थ काय होतो की त्या संपूर्ण सगळ्या गोष्टींना आपण फक्त सायन्सची बुक्स काय करतोय, सेपरेट आउट करतोय. म्हणजेच ह्याच्यासाठीच आपण सेपरेशन ऑफ सबस्टन्सेस हा चॅप्टर शिकणार आहोत. कशासाठी सेपरेशन करायचं, काय गरज असते सेपरेशनची, किती प्रकारची मिक्सचर्स आहेत, वेगवेगळ्या मिक्सचर्समधनं वेगवेगळे सबस्टन्सेस कसे सेपरेट करायचे, ती सगळी इन्फॉर्मेशन आपण ह्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. त्याच्यातलं पहिल्यांदा आपण बघणार आहोत की मिक्सचर्स म्हणजे काय. इन डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ मिक्सचर्स ऑफ मटेरियल्स. बघा, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही अनेक प्रकारची मिक्सचर्स ही यूज करत असता. फॉर एक्झाम्पल बघा, सकाळी तुम्ही उठता, काहीतरी ब्रेकफास्ट करता. आता ब्रेकफास्ट करताना तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल पोहे खाल्ले, तर पोहे हे सुद्धा काय आहे, मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स आईने घातलेले असतात. म्हणजे काय, काही काही गोष्टींचं मिक्सचर करून ते पोहे बनवलेले असतात, मग ते मिक्सचर आहे. त्याच्यानंतर तुम्ही सकाळी टूथपेस्ट यूज करता, टूथपेस्टमध्ये सुद्धा वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स घातलेले असतात, ते एक प्रकारचं मिक्सचर आहे. किंवा तुम्ही कोल्ड्रिंक्स पिता, इथं मी बघा स्लाईडमध्ये काही पिक्चर्स दाखवलेले, तिथं कोल्ड्रिंक्सचा ग्लास दाखवला आहे. त्याच्यानंतर पीनट्स आणि असं सगळ्याचं मिक्सचर आहे. चिवडा मिक्सचर आहे तिथं. नंतर सलाड ठेवलेलं दिसतंय तिथं, मग सिमेंट कॉन्क्रीट दिसतंय तुम्हाला. म्हणजे हे सगळं काय आहे, वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये घालून त्या सगळ्या सबस्टन्सेसचं एक मिक्सचर बनवलेलं आहे. सम मिक्सचर्स कॅन बी इझिली सेपरेटेड, अदर्स आर डिफिकल्ट टू सेपरेट. आता काही जे मिक्सचर्स असतात त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आपल्याला सेपरेट आउट करणं खूप इझी असतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला चिवडा दिला आणि त्याच्यातनं सांगितलं की फक्त पीनट्स तुम्ही बाजूला काढा, तर यू कॅन इझिली पिक आउट द पीनट्स. पण तेच जर तुम्हाला आम्ही सिमेंट कॉन्क्रीट दिलं किंवा लेमोनेड तयार करून दिलं, लिंबाचं सरबत दिलं आणि त्याच्यातनं तुम्हाला म्हटलं की लिंबू रस वेगळा करा, ज्यूस वेगळं करा, शुगर वेगळी करा, सॉल्ट वेगळं करा, तर दॅट इज डिफिकल्ट. म्हणजे काही मिक्सचर्समधनं त्याचे इन्ग्रेडियंट सेपरेट आउट करणं इझी असतं, पण काहीमध्ये हे थोडंसं अवघड असतं. वी कॅन इझिली सेपरेट व्हेजिटेबल्स इन सलाड. समजा मी तुम्हाला सलाड दिलं, आता इथं खाली पिक्चर दिसतंय बघा शेजारी तुम्हाला सलाडचं, त्याच्यामध्ये टोमॅटो आहे, त्याच्यानंतर कोबीचं हे घातलेलं आहे आणि ग्रीन काहीतरी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यातनं मी तुम्हाला सांगितलं की मोठे मोठे पीसेस आहेत, मग त्याच्यातनं मी तुम्हाला म्हटलं की हे सगळं सेपरेट आउट करा, तर यू कॅन इझिली टेक आउट दोज थिंग्स आउट ऑफ दॅट मिक्सचर. बट इट इज इम्पॉसिबल टू सेपरेट देम फ्रॉम अ सूप. आता त्याच्या शेजारीच एक सूपचा बाउल दिसतोय, त्या सूपच्या बाउलमधनं मी जर तुम्हाला म्हटलं की ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स सेपरेट आउट करा, तर ते अवघड होतं. का? कारण त्या सगळ्या काय झालेल्या आहेत, एकमेकांमध्ये बॉईल होऊन मिक्स झालेल्या आहेत. त्यामुळे मग त्या सेपरेट आउट करणं थोडंसं अवघड जातं. मटेरियल्स विच कंटेन 2 or more सबस्टन्सेस इन एनी प्रपोर्शन इज नोन ॲज अ मिक्सचर. मग मिक्सचर म्हणजे काय? असं एखादं मटेरियल की ज्याच्यामध्ये 2 or more सबस्टन्सेस, 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस कुठल्याही प्रपोर्शनमध्ये, म्हणजे त्याला काय असं फिक्स प्रपोर्शन नाही, एनी प्रपोर्शन, म्हणजे थोडं हे घेतलं थोडं ते घेतलं असं काय त्याला मेजरमेंट लावून किंवा 2, 2, 3, 4 असं नाही. ज्या काही प्रपोर्शनमध्ये असेल ते जर मिक्स केलं तर त्याच्यापासून मिक्सचर तयार होतं आणि तो जो काही मटेरियल तयार होतं त्याला आपण म्हणतो मिक्सचर. अ मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more प्युअर सबस्टन्सेस. आता मिक्सचर म्हणजे काय, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त प्युअर सबस्टन्सेसचं कॉम्बिनेशन. मग आता प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय? अ प्युअर सबस्टन्स इज मेड ऑफ ओनली 1 kind ऑफ पार्टिकल्स. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय की त्याच्यातले जे सगळे पार्टिकल्स आहेत त्या सबस्टन्समधले हे एक आणि एकाच प्रकारचे सबस्टन्सेस पार्टिकल्स आहेत. इथं शेजारी पिक्चर तुम्हाला दाखवलेले बघा, ग्रीन पार्टिकल दिसतात आणि त्याच्या शेजारी व्हायोलेट कलरची पार्टिकल्स दिसतात. मग सुरुवातीला एका बाजूला जी ग्रीन कलरची पार्टिकल्स दिसतात म्हणजे त्या सबस्टन्समध्ये सगळी जी पार्टिकल्स आहेत ती सगळी ग्रीन कलरची आहेत, म्हणजे तो प्युअर सबस्टन्स आहे. त्याच्या शेजारी व्हायोलेट कलरची पार्टिकल सेपरेट दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे तो एक प्युअर सबस्टन्स आहे. लक्षात आलं? बघा, आपण असं एक्झाम्पल घेऊया की तुमच्या स्कूलमधला एक क्लास
तुमचा 6th स्टँडर्डचा एक क्लास सगळी मुलं एकत्र केली. आता त्याच्यातली त्या ग्रुपमधली सगळी मुलं ही 6th स्टँडर्डमधली असणार आहेत. म्हणजे काय झालं, सगळी ती प्युअर सबस्टन्सेस तयार झाला. पण त्याच्यामध्ये जर आपण 7th स्टँडर्डमधली, 8th स्टँडर्डमधली, 4th स्टँडर्डमधली सगळी मुलं जर एकत्र केली तर तो आपण प्युअर सबस्टन्स म्हणू शकत नाही. मग प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, ज्याच्यातली सगळी पार्टिकल्स एकाच प्रकारची आहेत त्याला आपण म्हणतो प्युअर सबस्टन्सेस. आणि त्याच्या शेजारी तिथं तुम्हाला मिक्सचर दिसतंय बघा, ज्याच्यामध्ये ते व्हायोलेट आणि ग्रीन पार्टिकल्स एकमेकांमध्ये मिक्स झालेले, त्याला म्हणायचं मिक्सचर. सॉल्ट इज an example of pure substance. आता आपल्या घरात आपण जे सॉल्ट खातो ना, हे सॉल्ट काय आहे, प्युअर सबस्टन्सचं एक्झाम्पल आहे. ऑल पार्टिकल्स विच मेक अप सॉल्ट आर एक्झॅक्टली अलाइक. आता ज्या पार्टिकल्सपासून सॉल्ट तयार झालेले असतं ते सगळे पार्टिकल्स एकाच एक प्रकारचे आपल्याला दिसतात. म्हणजे जर तुम्ही सॉल्ट हातात घेऊन बघितलं तर ते व्हाईट कलरचं दिसतं, त्याच्यामध्ये पिंक कलर दिसतोय, ग्रीन कलरचे पार्टिकल दिसत आहेत, ब्ल्यू कलरची दिसत आहेत, असं होत नाही. सगळी पार्टिकल्स आपल्याला व्हाईट कलरची दिसतात. सिमिलरली वॉटर इज ऑल्सो अ प्युअर सबस्टन्स. आता त्याचप्रमाणे वॉटर जे आपण घेतो तो सुद्धा काय आहे, प्युअर सबस्टन्स आहे. बघा, वॉटर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला क्लीन वॉटर जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इतर काहीच कलर दिसत नाहीत, फक्त वॉटर दिसतं. म्हणजे काय, त्याचे सगळे पार्टिकल्स वॉटरमधले जे आहेत ते एक प्रकारचेच आहेत, त्यामुळे तो सुद्धा काय आहे, प्युअर सबस्टन्स आहे. But when we mix salt and water, resulting substance has two kinds of particles. पण ज्यावेळी आपण वॉटर आणि सॉल्ट हे मिक्स करतो, आता त्यामध्ये मात्र दोन प्रकारचे पार्टिकल्स मिक्स झालेले आहेत. तिथं पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, ते सॉल्टचे पार्टिकल्स त्या वॉटरमध्ये ॲड होत आहेत. म्हणजे काय, आता त्या ग्लासमध्ये जे काही आहे त्या मटेरियलमध्ये वॉटरचे पण पार्टिकल्स आहेत प्लस सॉल्टचे पण पार्टिकल्स आहेत. धिस कॉम्बिनेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर इज नोन ॲज मिक्सचर. मग ज्यावेळी आपण हे दोन वेगळे पार्टिकल्स एकत्र करतो, दोन वेगवेगळ्या सबस्टन्सचे पार्टिकल्स ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी जे काही मटेरियल तयार होतं त्याला म्हणलं जातं मिक्सचर. द सबस्टन्सेस विच कंबाईन टू फॉर्म मिक्सचर आर नोन ॲज कंपोनंट्स ऑफ मिक्सचर. आता बघा, मिक्सचर आपण तयार करण्यासाठी दोन कुठले तरी सबस्टन्सेस किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेस आपल्याला ॲड करावे लागतात, बरोबर आहे. म्हणजे नुसतं तुम्ही वॉटर घेतलं तर त्याला मिक्सचर नाही म्हणू शकत, दॅट इज प्युअर सबस्टन्स. नुसतं सॉल्ट घेतलं तर त्यालाही मिक्सचर नाही म्हणू शकत, कारण सॉल्ट काय आहे, प्युअर सबस्टन्स आहे. पण ज्यावेळी तुम्ही सॉल्ट आणि वॉटर मिक्स करता त्यावेळी ते मिक्सचर तयार होतं. मग हे जे दोन इन्ग्रेडियंट्स आपण त्याचे जे घेतलेले आहेत, कुठले कुठले, सॉल्ट आणि वॉटर, त्यांना म्हटलं जातं त्या मिक्सचरचं कंपोनंट. इथं शेजारी पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा मी. द कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर रिटेन देअर ओरिजिनल प्रॉपर्टीज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळी तुम्ही कंपोनंट्स एकत्र मिक्स करता त्यावेळी त्यांच्या ओरिजिनल प्रॉपर्टीज तुम्ही घालवू शकत नाही, त्या प्रॉपर्टीज तशाच राहतात, लक्षात घ्या. सॉल्ट रिटेन इट्स सॉल्टी टेस्ट इवन वेन इट इज मिक्स्ड विथ वॉटर. हेच एक्झाम्पल आपण घेऊया. तिथं पिक्चरमध्ये मी दाखवलंय बघा शेजारी की सॉल्ट सेपरेट आहे, वॉटर सेपरेट आहे, आणि त्याच्या पुढच्या पिक्चरमध्ये सॉल्ट आणि वॉटर एकत्र मिक्स केलेले आहेत. पण नुसतं तुम्ही सॉल्ट खाल्लं तर ते सॉल्टी टेस्ट लागते, बरोबर आहे. आणि पाण्यात मिक्स केल्यानंतर सुद्धा ते पाणी जर तुम्ही टेस्ट केलं तर ते सुद्धा तुम्हाला सॉल्टी लागतं. म्हणजे जरी सॉल्ट त्या पाण्यामध्ये मिक्स झालेलं असलं तरी त्याच्या प्रॉपर्टीज चेंज झालेल्या नाही आहेत, ते फक्त काय झालंय, पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. लक्षात येत आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण असं एक एक्झाम्पल घेऊया की तुम्ही कुठेतरी गार्डनमध्ये फिरायला गेलात आणि तिथं भेळ खायला घेतलीत. आता भेळ जर म्हटलं तर भेळीचं मिक्सचर, त्याच्यामध्ये काय काय आहे, चिरमुरे आहेत, व्हेजिटेबल्स चॉप करून घातलेले असतात, थोडीशी मसाले घातलेले असतात त्याच्यामध्ये, आणखीन काय काय घातलेलं असतं, फरसाणा घातलेला असतं. पण तो प्रत्येक इन्ग्रेडियंटची टेस्ट त्याची त्यालाच असते. समजा त्याच्यातला एक फरसाणचा तुकडा आपण चावून खाल्ला तर त्याची टेस्ट ती तशीच लागते, किंवा एक टोमॅटोचा पीस तुम्ही जर काढून खाल्ला तर त्याची तशीच लागते. सगळं मिक्सचर जर एकत्र तुम्ही खाल्लं तर मग ती टेस्ट तुम्हाला काय होते, त्या सगळ्याची मिक्स टेस्ट तुम्हाला लागते. पण त्याच्यामध्ये घातलेल्या टोमॅटोची टेस्ट चेंज होत नाही. दे रिटेन देअर ओरिजिनल प्रॉपर्टीज ॲज इट इज. आता हे झालं मिक्सचर म्हणजे काय, काय आहे मिक्सचर म्हणजे, मिक्सचरमध्ये कुठले कुठले सबस्टन्सेस असतात, मिक्सचर कशाला म्हणायचं, ते मिक्सचरमध्ये घातलेले सबस्टन्सेस जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टी लूज करत नाहीत, ते आहेत तशाच प्रॉपर्टी रिटेन करतात. कुठल्या कुठल्या प्रकारची मिक्सचर वेगवेगळे आपल्याला बघायला मिळतात ते आपण ह्या शेजारच्या चार्टमध्ये आपण बघूया. पहिलं आहे सॉलिड सॉलिड मिक्सचर. म्हणजे काय, दोन सॉलिड किंवा दोनपेक्षा जास्त सॉलिड सबस्टन्सेस एकत्र करून तयार केलेलं मिक्सचर.
त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेतलंय सॉईल. आता सॉईलमध्ये काय काय असतं, स्टोन्स असतात, काही डर्ट मिक्स झालेली असते, विदर्ड रॉक म्हणजे रॉकचे बारीक पीसेस असतात, काही ऑर्गॅनिक मॅटर असतं, हे सगळं मिळून सॉईल तयार झालेली असते. त्याच्यानंतर ब्रास हे जे अलॉय आहे त्याच्यामध्ये कॉपर आणि झिंक हे दोन प्युअर सबस्टन्स मिक्स करून ब्रास बनवलेलं असतं. कॉपर आणि झिंक काय आहे, दे आर ऑल्सो सॉलिड्स. त्याच्यानंतर दुसरा टाईप आहे तो म्हणजे सॉलिड लिक्विड मिक्सचर. त्याच्यामध्ये काय आहे, एका लिक्विडमध्ये दुसरं सॉलिड मिक्स केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल शुगर सिरप आहे किंवा मगाशी आपण जे बघितलं ते सॉल्ट वॉटर आहे. सॉल्ट किंवा शुगर इज अ सॉलिड सबस्टन्स, वॉटर इज अ लिक्विड सबस्टन्स. मग ते ज्यावेळी आपण मिक्स करतो त्यावेळी आपल्याला जे मिक्सचर मिळतं दॅट इज सॉलिड टू लिक्विड मिक्सचर. त्याच्यानंतर येतं ते सॉलिड गॅस मिक्सचर, म्हणजे सॉलिड आणि गॅस ज्यावेळी एकत्र मिक्स केले जातात किंवा मिक्स होतात त्यावेळी त्याला म्हटलं जातं सॉलिड गॅस मिक्सचर. असं कुठलं आहे, स्मोक. आपण जो स्मोक बघतो, समजा एखादी गोष्ट कागद पेटवला तुम्ही किंवा लाकूड पेटवलं तर त्याच्यातनं स्मोक बाहेर पडतो, बरोबर आहे ना. स्मोक इज अ मिक्सचर ऑफ एअर अँड सॉलिड पार्टिकल्स ऑफ सूट, म्हणजे त्याच्यातनं जे सॉलिड पार्टिकल्स जे बाहेर पडतात कार्बनचे ते आणि एअर आणि काही गॅसेस यांचं मिळून तो स्मोक तयार झालेला असतो, त्यामुळे तो आपल्याला व्हिजिबल दिसतो. त्याच्यानंतरचा आहे लिक्विड टू लिक्विड. त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे लेमोनेड. आपण घरी सरबत बनवतो, बरोबर आहे ना, मग त्याच्यात लिंबाचा रस, इट इज अ ज्यूस, आणि वॉटर दॅट इज ऑल्सो लिक्विड अँड ज्यूस ऑल्सो लिक्विड. मग हे दोन्ही मिक्स करून आपण काय करतो, लिक्विड टू लिक्विड हे मिक्सचर बनवतो. त्याच्यानंतर आहे लिक्विड टू गॅस मिक्सचर. सिम्पल, तुम्ही कोल्ड्रिंक्स पिता, थम्सअप आहे, स्प्राईट आहे किंवा सोडा आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय असतं, ज्यावेळी तुम्ही ते बॉटल ओपन करता त्यावेळी त्याच्यातनं खालनं बबल्स किंवा गॅस बाहेर पडतो. म्हणजे ज्यावेळी ती बॉटल पॅक असते त्यावेळी त्याच्यामध्ये त्या लिक्विडमध्ये कुठला तरी गॅस मिक्स केलेला असतो. तो शक्यतो करून कार्बन डायऑक्साईड गॅस त्याच्यामध्ये मिक्स केलेला असतो. मग ते काय झालं, वॉटर किंवा ते लिक्विड आणि गॅसचं मिक्सचर झालं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे गॅस मिक्सचर. तुम्हाला एक्झाम्पल सगळ्यात माहिती आहे, एअर. एअरमध्ये सगळे गॅस एकत्र आहेत, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन आहे, आणखीन काही आपण ॲटमॉस्फिअरमध्ये शिकलेलो आहे. तर हे सगळे गॅस एकत्र घेऊन काय तयार होतं, एअर तयार होती. मग एअर हे काय एक्झाम्पल आहे, गॅस टू गॅस ह्याचं एक्झाम्पल आहे. कुठली कुठली बघितले टाईप्स आपण, सॉलिड टू सॉलिड बघितला, सॉलिड टू लिक्विड बघितलं, सॉलिड टू गॅस बघितलं, लिक्विड टू लिक्विड बघितलं, लिक्विड टू गॅस आणि गॅस टू गॅस, म्हणजे टोटल आपण 6 टाईप्स ऑफ मिक्सचर्स बघितले. आता हे जे आहेत त्याच्यातलं आपण काय काय कॉम्पोजिशन असतं थोडंसं डिटेल्समध्ये बघूया. सम मिक्सचर्स हॅव अ युनिफॉर्म कॉम्पोजिशन. काही जे मिक्सचर्स असतात ते एकदम तुम्हाला युनिफॉर्म दिसतात, म्हणजे त्याच्यातले तुम्ही सबस्टन्सेस वेगळे सांगू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा वॉटर आणि शुगर मिक्स केली आणि ती ढवळली तर शुगर काय होते, वॉटरमध्ये कंप्लीट मिक्स होऊन जाते. त्याच्यात तुम्ही शुगरचे पार्टिकल्स सेपरेट दाखवू शकत नाही. त्याच्यात शुगर आहे, टेस्ट केलं तर गोड लागतं पाणी, पण त्याचे पार्टिकल सेपरेट दाखवू शकत नाही. वी कॅनॉट सी 2 कंपोनंट्स सेपरेटली. सच मिक्सचर्स आर नोन ॲज होमोजिनियस मिक्सचर्स. आता ज्याच्यामधले कंपोनंट्स तुम्हाला सेपरेट आउट करता दिसत नाहीत, डोळ्याला सेपरेट दिसत नाहीत, सॉल्ट वॉटर आहे किंवा लेमोनेड आपण मगाशी बघितलं किंवा गॅस टू लिक्विड आपण सोडा बघितलं, त्याच्यामध्ये तुम्हाला तो गॅस आणि वॉटर सेपरेट दिसत नाही, लक्षात आलं. त्याच्यानंतर लेमोनेडमध्ये लेमन ज्यूस आणि वॉटर सेपरेट दिसत नाही, सॉल्ट वॉटरमध्ये सॉल्ट आणि वॉटर सेपरेट दिसत नाही. म्हणजे काय, हे एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स होऊन गेलेले आहेत. त्याला म्हटलं जातं होमोजिनियस मिक्सचर्स. सॉल्ट, शुगर, मिल्क फॉर्म होमोजिनियस मिक्सचर विथ वॉटर. आता तिथं शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ग्रीन आणि व्हायलेट कलरचे जे पार्टिकल्स आहेत म्हणजे काय आहे, ते मिक्सचर आहे, पण ते सगळे एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स होऊन गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते सेपरेट दिसणार नाहीत. त्याच्या शेजारी पण तुम्हाला मी सॉल्ट सोल्युशन कसं तयार केले ते, शुगर सोल्युशन कसं तयार केले ते दाखवलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला शुगर आणि वॉटर सेपरेट दिसते पहिल्या मगमध्ये, पण ते स्टर केल्यानंतर ती शुगर काय होती, त्या वॉटरमध्ये होमोजिनियसली मिक्स होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला ती सेपरेट दिसत नाही. सम मिक्सचर्स डू नॉट हॅव अ युनिफॉर्म कॉम्पोजिशन. काही मिक्सचर असे आहेत त्याच्यामध्ये युनिफॉर्म कॉम्पोजिशन दिसत नाही. म्हणजे काय, तुम्हाला त्यातले इन्ग्रेडियंट्स जे आहेत, जे कंटेंट्स जे आहेत ते सेपरेट दिसतात. समजा तुम्हाला मी चिवडा दिला खायला, तर त्याच्यातले तुम्हाला पीनट्स वेगळे दिसतात, त्याच्यातले पोहे सेपरेट दिसतात, त्याच्यामध्ये समजा चिली घातलेली असेल तर ती सेपरेट दिसते. म्हणजे काय, सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सेपरेट त्याच्यामध्ये दिसत असतात. देन दिस मटेरियल इज कॉल्ड हेटेरोजिनियस मिक्सचर. We can see the components separately. Such mixtures
आर हेटेरोजिनियस मिक्सचर, म्हणजे ज्या मिक्सचरमधले कंपोनंट्स तुम्हाला सेपरेट डोळ्याला दिसतात. सलाड दिलं, सलाडमधले सगळे कंपोनंट्स तुम्हाला वेगवेगळे दिसतात. कुठली भाजी घातली तुम्ही ओळखू शकता. भेळ दिली, भेळेतले सगळे कंपोनंट्स तुम्हाला सेपरेट दिसतात. चिरमुरे वेगळे दिसतात, फरसाणचे तुकडे वेगळे दिसतात, कांदा वेगळा दिसतो, टोमॅटो वेगळा दिसतो, कोथिंबीर वेगळी दिसते. म्हणजे ते काय झाले, ते थरली एकमेकांमध्ये मिक्स झालेले नाही आहेत. सो दे आर कॉल्ड हेटेरोजिनियस मिक्सचर्स. सॉलिड, सॉइल, मड, ऑइल फॉर्म हेटेरोजिनियस मिक्सचर्स विथ वॉटर. आता तिथं शेजारी मागासारखंच मी एक पिक्चर दाखवलंय बघा. त्याच्यामध्ये ते व्हायलेट कलरचे पार्टिकल्स एका साईडला आहेत, ग्रीन कलरचे पार्टिकल एका साईडला आहेत. म्हणजे ते एकमेकांमध्ये प्रॉपरली फुल मिक्स झालेले नाहीत. आणि त्याच्या शेजारी तुम्हाला वॉटरमधल्या इम्प्युरिटीज किंवा त्याच्यामध्ये सॉईल मिक्स केलेलं वॉटर दिसतंय बघा. त्याच्यामध्ये ते सॉईल पार्टिकल्स सेपरेट आपल्याला दिसत आहेत. वॉटर सेपरेट दिसतंय, ते सॉईल पार्टिकल सेपरेट दिसत आहेत. म्हणजे शुगरसारखी ती सॉईल कम्प्लिटली मिक्स झालेली नाही. सो दिस इज कॉल्ड हेटेरोजिनियस मिक्सचर. हे लक्षात ठेवायचं. होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस दोन टाईपची मिक्सचर्स आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला मिक्सचर्समधनं हे सबस्टन्सेस किंवा हे त्याचे इन्ग्रेडियंट, त्याचे कंपोनंट सेपरेट आउट करायची गरज का पडते. नीड टू सेपरेटिंग मिक्सचर्स. का सेपरेट करायची मिक्सचर्स? सेपरेशन ऑफ मिक्सचर्स into constituents is necessary for several reasons. आता हे कॉन्स्टिट्युएंट जे आहे ते सेपरेट आउट करण्यामागे बरीच रिझन्स आहेत. कुठली कुठली रिझन्स आहेत ते बघूया. पहिलं रिझन आहे टू रिमूव्ह अनडिझायरेबल कंपोनंट. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? अनडिझायरेबल कंपोनंट्स त्याच्यातनं रिमूव्ह करणे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा सबस्टन्सेस सेपरेट करतो किंवा मिक्सचरचे कंपोनंट्स सेपरेट करत असतो. स्मॉल स्टोन्स इन राईस आर हार्मफुल फॉर आवर बॉडी. बघा, बऱ्याच वेळेला तुम्हाला जेवताना भातामध्ये किंवा जेवताना एखादा दातामध्ये आपल्याला खडा लागतो, बरोबर आहे ना. कसा अंगावरती काटा येतो एकदम खडा लागला की, आणि त्यामुळे दात पण खराब होण्याची शक्यता असते, दात तुटण्याची शक्यता असते. म्हणजे काय, त्या राईसमध्ये जर ते स्टोन्स असतील तर दे आर अनवॉन्टेड, अनडिझायरेबल. मग आपण काय करतो, तांदूळ आधी निवडून घेतो, त्याच्यातनं ते स्टोन्स सेपरेट आउट करतो आणि मग जो राईस शिल्लक राहतो तो आपण युटिलाइज करतो. हेन्स इट इज नेसेसरी टू रिमूव्ह देम बिफोर कुकिंग द राईस. म्हणूनच काय करावं लागतं, राईस कुक करण्याआधी त्यातनं हे सगळे स्टोन्स किंवा जे काही असेल ते आपल्याला सेपरेट आउट करावं लागतं. तिथं पिक्चर दाखवलंय बघा, तर तांदूळ दाखवले, त्याच्यामध्ये काही स्टोन्स दिसत आहेत. तसाच जर राईस केला तर तुम्हाला खाताना ते सगळे स्टोन्स काय होणार, दाताखाली लागणार. लक्षात आलं ना. मग सो दे आर अनडिझायरेबल, दे आर अनवॉन्टेड. मग ते सेपरेट आउट करून फक्त आपण वापरतो. त्याच्यानंतर दुसरं रिझन आहे टू सेपरेट मेनी युजफुल कंपोनंट्स. आता एखादं मिक्सचर असं असतं की त्याच्यातले एक आणि त्याच्यापेक्षा जास्त कंपोनंट्स आपल्याला युजफुल असतात, पण ते सेपरेट आउट करून वापरावे लागतात. वी मेक बटर बाय चर्निंग कर्ड ऑर मिल्क. आता तुमच्या घरी आई ताक करते, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये काय असतं, दही किंवा मिल्क हे आपण काय करतो, रवीने घुसळतो. तिथे पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. आणि मग त्याच्यातनं बटर मिल्क सेपरेट होतं आणि बटर सेपरेट आउट होतं. पण त्या बटर मिल्कमधनं बटर आपल्याला हाताने बाजूला करून घ्यावं लागतं. सॉलिड कंपोनंट इज सेपरेटेड ॲज बटर अँड लिक्विड कंपोनंट ॲज बटर मिल्क. आता इथं काय आहे, हे सॉलिड लिक्विड मिक्सचर तयार होतं. लक्षात आलं, बटर हे सॉलिड आहे, बरोबर, आणि बटर मिल्क हे लिक्विड आहे. मग त्याच्यातनं तो सॉलिड कंपोनंट जो आहे तो आपण सेपरेट आउट करून घेतो. बटर अँड बटर मिल्क आर युज्ड फॉर कन्झम्पशन. आता ह्यातले दोन्ही इन्ग्रेडियंट किंवा दोन्ही कंपोनंट जे आहे ते आपण कन्झम्पशन करतो, बरोबर आहे ना. बटरपासून आपण तूप बनवतो किंवा नुसतं बटर खातो आपण, आणि बटर मिल्क आपण प्यायला वापरतो. म्हणजे ह्या मिक्सचरमधले दोन्ही कंपोनंट आपल्याला युजफुल आहेत. चर्निंग सेपरेट्स दीज युजफुल कंपोनंट्स. मग चर्न केल्यामुळे काय होतं, त्या कर्डमधनं बटर मिल्क आणि बटर हे दोन्ही काय होतं, सेपरेट होतं. म्हणजे इथं आपण सुद्धा काय केलं, ते सबस्टन्सेस जे आहेत, ते कंपोनंट जे आहेत ते सेपरेट आउट केले. कर्ड असतं त्यावेळी काय होतं, ते सगळे मिक्स होते एकत्र. लक्षात आलं ना. चर्निंग केल्यामुळे काय झालं, बटर मिल्क सेपरेट झालं आणि बटर सेपरेट झालं. मग नंतर काय करतो आपण, ते बटर जे आहे ते त्या पिक्चरमध्ये जसं दाखवलंय, त्या बाई ते बटर काढून घेत आहेत बाजूला, तसं काय करतो आपण, ते बटर त्या बटर मिल्कमधनं बाहेर काढून घेतो. त्याच्यानंतर मेटल्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम नॅचरल रॉक्स. हे तुम्हाला गोष्ट माहिती आहे. हे आपण जे मेटल्स वापरतो ही कशापासून काढलेली असतात, तर जे नॅचरल रॉक्स जे सापडतात अर्थ क्रस्टमध्ये, ते रॉक्स बाहेर काढले जातात आणि त्यातनं ते मेटल्स काय केले जातात, मेटल्सचे पार्टिकल्स जे आहेत हे सेपरेट आउट केले जातात. रॉक्स कंटेनिंग मेटल्स आर नोन ॲज मेटल ओअर्स.
आता ज्या रॉकमध्ये मेटल असतं त्याला काय म्हटलं जातं, मेटल ओर असं म्हटलं जातं. हे आपण 5th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे. इम्प्युरिटीज इन ओअर्स आर रिमूव्ड अँड प्युअर मेटल इज सेपरेटेड. ओअर म्हणजे काय, त्याच्यामध्ये मेटलचे पण पार्टिकल्स आहेत आणि इतर कुठल्या तरी सबस्टन्सचे पण पार्टिकल्स आहेत. आता ह्याच्यातलं मेटल हा जो कंपोनंट आहे तो आपल्याला युजफुल आहे. मग आपण काय करतो, ते ओअर काढतो अर्थ क्रस्टमधनं, ग्राउंडमधनं, आणि त्याच्यातनं ते मेटलचे जे आपल्याला युजफुल पार्टिकल्स आहेत ते सेपरेट करतो आणि बाकीच्या इम्प्युरिटीज आहेत ह्या टाकून देतो. आणि अशा प्रकारे मग मेटल, आपण प्युअर मेटल मिळवून मग ते आपण यूज करत असतो. सायन्स ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम ओअर्स इज नोन ॲज मेटॅलर्जी. आता ह्या ओअर्सपासून जे मेटल्स आपण सेपरेट करतो ह्याचं जे सायन्स आहे किंवा जे टेक्नॉलॉजी आहे त्याला काय म्हणलं जातं, मेटेरिओलॉजी, मेटॅलर्जी असं त्याला नाव आहे. इथं तुम्हाला दाखवलंय बघा कॉपरचं एक्झाम्पल मी. कॉपरचं ओअर म्हणजे तो स्टोन आहे कॉपरचा, ज्याच्यामध्ये कॉपरचे पार्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्यातनं मेटल सेपरेट केले आणि त्या मेटलपासून मग आर्टिकल्स बनवलेली आहेत. तर दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. आता हे सगळं झालं आपण की पहिल्यांदा बघितलं आपण मिक्सचर म्हणजे काय, त्याचे टाईप्स कुठले कुठले आहेत, नंतर मिक्सचर सेपरेट आउट करण्याचं रिझन काय आहे. आता बघूया आपण हे सेपरेट करायच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत. मेनी डिफरंट मेथड्स कॅन बी युज्ड टू सेपरेट मिक्सचर्स. मिक्सचर्स सेपरेट करायला वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आपण वापरत असतो. चॉईस ऑफ मेथड डिपेंड्स अपॉन कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर. आता कुठली मेथड वापरायची ते कंपोनंट सेपरेट आउट करायला हे कशावर डिपेंड असतं, तर ते कंपोनंट्स कुठल्या प्रकारचे आहेत मिक्सचरमधले त्याच्यावर डिपेंड असतं. बघा आपण 6 प्रकारचे मिक्सचरचे टाईप बघितले होते, त्या प्रत्येकासाठी वेगवेगळी मेथड आपल्याला वापरावी लागते. सम आर सुटेबल फॉर सेपरेटिंग मिक्सचर्स विथ ओनली सॉलिड कंपोनंट्स. त्यातल्या काही मेथड ज्या आहेत ह्या फक्त सॉलिड कंपोनंट सेपरेट करण्यासाठी आपण युजफुल आहेत. सम आर युजफुल फॉर सेपरेटिंग मिक्सचर्स विथ सॉलिड अँड लिक्विड कंपोनंट्स. काही मेथड्स आहेत म्हणजे सॉलिड आणि लिक्विड कंपोनंट्स जर एकत्र असतील, फॉर एक्झाम्पल शुगर वॉटर आहे किंवा सॉल्ट वॉटर आहे, तर त्यातनं ते सॉलिड सेपरेट आउट करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या मेथड्स वापरायला लागतात. आता इथं शेजारी तुम्हाला एक चार्ट दिसतोय. त्या चार्टमध्ये कुठल्या मिक्सचरसाठी कुठल्या प्रकारची आपण मेथड वापरतो ह्याचा एक चार्ट आपण दिलेला आहे. सेपरेशन मेथड्स फॉर डिफरंट टाइप्स ऑफ मिक्सचर्स. पहिल्यांदा 2 डिव्हिजन केलेले आहेत आपण. सेपरेटिंग अ सॉलिड टू सॉलिड मिक्सचर. पहिल्यांदा सॉलिड मिक्सचर कसं सेपरेट आउट करायचं, आणि दुसरं दिलेलं आहे ते सॉलिड लिक्विड मिक्सचर्स कसं सेपरेट आउट करायचं. आता सॉलिड मिक्सचर सेपरेट आउट करायच्या खाली आपण 4 मेथड्स दिलेल्या आहेत. त्याची ती पहिली आहे हँड पिकिंग, दुसरी आहे थ्रेशिंग, तिसरं आहे विनोविंग आणि चौथी आहे सीविंग. तसंच सेपरेटिंग सॉलिड लिक्विड मिक्सचर जे आहे त्याच्यामध्ये मात्र 2 प्रकार सेपरेट केलेले आहेत आपण. एकामध्ये काय आहे, इनसोल्युबल सॉलिड जर लिक्विडमध्ये मिक्स असतील म्हणजे जी त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेली नाहीयेत अशी सॉलिड लिक्विड मिक्सचर्स कशी सेपरेट आउट करायची. आणि दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे की जे सोल्युबल सॉल्ट्स आहेत म्हणजे जे वॉटरमध्ये पूर्ण मिक्स होऊन जातात, हे होमोजिनियस मिक्सचर्स बनवतात, ते कसे सेपरेट आउट करायचे. मग इनसोल्युबल सॉलिडसाठी आपण बघणार आहोत सेडिमेंट अँड डिकॅन्टेशन आणि दुसरं फिल्ट्रेशन, आणि सोल्युबल सॉल्टसाठी आपण बघणार आहोत इव्हॅपोरेशन आणि कॉन्डन्सेशन. आता हे प्रत्येक ह्याच्याबद्दल आपण इन डिटेल थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. त्याच्यातलं पहिलं आहे सेपरेटिंग सॉलिड्स फ्रॉम अदर सॉलिड्स ऑर अ सॉलिड मिक्सचर, दॅट इज हँड पिकिंग. हँड पिकिंग म्हणजे काय, साधी सोपी गोष्ट, हाताने ते सगळं बाजूला काढून टाकणे, मॅन्युअली ते सेपरेट आउट करणे. इट इज बेसिक मेथड ऑफ सेपरेशन ऑफ मिक्सचर विथ सॉलिड कंपोनंट्स. ही सगळ्यात बेसिक मेथड आहे, कुणीही करू शकते. याच्यासाठी काही वेगळ्या ॲपरेटसची गरज नसते, काही नाही. पण याच्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते आपण काय आहे ते बघणार आहोत. इट इन्व्हॉल्व्ज सिम्पली पिकिंग आउट सबस्टन्सेस बाय हँड. हँड पिकिंगमध्ये काय आहे तर ते जे कंपोनंट्स आहेत मिक्सचरमधले ते मिक्सचरमधनं हाताने फिजिकली उचलायचे आणि बाजूला करायचे, दॅट इज हँड पिकिंग. इट इज कॉमनली युज्ड सेपरेटिंग द गुड ग्रेन्स फ्रॉम द वेस्ट अँड इम्प्युरिटीज. आता जे धान्य आपण मार्केटमधून आणतो तर त्या धान्यामध्ये ज्यावेळी ते शेतातनं शेतकरी धान्य काढतो त्यावेळी त्याच्यात बरीचशी डर्ट असते. ती डर्ट काय केली जाते, हाताने उचलून बाजूला केली जाते, दॅट इज हँड पिकिंग. सबस्टन्सेस पिक्ड आउट मे बी इम्प्युरिटीज विच आर टू बी थ्रोन अवे. आता ह्याच्यातनं जे काही सबस्टन्सेस आपण बाहेर काढतो मे बी त्या इम्प्युरिटीज असू शकतात. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं राईस आणि स्टोनचं मिक्सचर, तर त्यातले जे स्टोन्स आहेत त्या इम्प्युरिटीज आहेत कारण त्या हार्मफुल आहेत आपल्याला, तर त्या सेपरेट आउट केल्या जातात. इट कुड ऑल्सो बी युज्ड टू सेपरेट
2 युजफुल कंपोनंट्स सच ॲज मिक्सचर ऑफ ग्रीन ग्रेप्स अँड ब्लॅक ग्रेप्स. आता ह्याच्यामध्ये बघा की हँड पिकिंगमध्ये कसं आहे, 2 प्रकारे, एक तर युजफुल कंपोनंट सेपरेट आउट करायला पण वापरली जाते आणि दुसरी गोष्ट की जे इम्प्युरिटीज आहेत त्या पण सेपरेट आउट करायला. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेत बघा, तिथं व्हीट दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये काही ब्लॅक कलरच्या इम्प्युरिटीज आहेत, तर त्या पण काय केल्या जातात, हँड पिकिंगने बाजूला केल्या जातात. आणि खालच्या बाजूला मी तिथं एक मिक्सचर दाखवले, त्याच्यामध्ये काही टॉफीज आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदाम दिसत आहेत, पीनट्स दिसत आहेत, म्हणजे त्यातले सगळेच कंपोनंट्स युजफुल आहेत, पण दॅट कॅन बी हँड पिक्ड इझिली. म्हणजे दोन्हीसाठी हे वापरलं जातं. हँड पिकिंग इज नॉट प्रेफर्ड इफ द क्वांटिटी ऑफ मिक्सचर इज टू बी सेपरेटेड इज टू लार्ज. आता जे मिक्सचर आपण ज्याच्यातनं हँड पिकिंगनी काढणार आहोत सबस्टन्सेस किंवा कंपोनंट्स, ते जर खूपच लार्ज क्वांटिटी असेल, तिथं दाखवलं आहे बघा, मी एक व्हीटचा ढीग दाखवलेला आहे. आता त्यातनं जर हँड पिकिंगनी जर काढत बसायचं म्हटलं तर किती दिवस लागतील आपल्याला? दॅट इज नॉट पॉसिबल किंवा नॉट इझी. पॉसिबल आहे पण इझी नाही आहे. त्यामुळं बिग क्वांटिटीसाठी आपण हँड पिकिंग ही मेथड नाही वापरत. इट कॅन ओनली बी यूज्ड इफ इम्प्युरिटीज आर व्हिजिबल अँड लार्ज इनफ टू बी पिक्ड आउट. मग हे कशासाठी वापरलं जातं? तर पहिली गोष्ट, त्या इम्प्युरिटीज तुम्हाला इझिली व्हिजिबल पाहिजेत, डोळ्याला दिसल्या पाहिजेत, आणि दुसरी गोष्ट त्या एवढ्या लार्ज असल्या पाहिजेत की सहज तुम्ही हाताने उचलून बाजूला काढू शकाल आणि टोटल मिक्सचरची क्वांटिटी ही कमी असली पाहिजे. म्हणजे 3 गोष्टी जर असतील, क्वांटिटी कमी आहे, डोळ्याला त्या व्यवस्थित इम्प्युरिटीज दिसत आहेत आणि त्या एवढ्या मोठ्या आहेत की तुम्ही हाताने सहज बोटांमध्ये धरून बाजूला काढू शकतात, तर त्यावेळी ही मेथड आपण कन्व्हिनियंटली यूज करू शकतो, लार्ज क्वांटिटीसाठी नाही. त्याच्यानंतरची मेथड आहे दॅट इज कॉल्ड थ्रेशिंग. आता थ्रेशिंग म्हणजे काय आपण ते बघूया. ग्रेन्स सच ॲज राईस अँड व्हीट आर ग्रोन इन फील्ड्स. आता तुम्हालाही माहिती आहे की राईस, व्हीट, ज्वार, बाजरा हे सगळं काय केलं जातं, फील्डमध्ये ग्रो केले जातात. द हार्वेस्टेड स्टेम्स आर स्टॉक्स आर ड्राईड इन सन अँड ईच स्टॉक कंटेन्स ग्रेन्स. आता ज्यावेळी त्याच्यावरती ते राईस किंवा व्हीटचे ग्रेन्स येतात त्यावेळी ते काय असतात, तिथं चित्रात दाखवल्याप्रमाणे, पिक्चरमध्ये दाखवले तसं त्या स्टॉकच्या टोकाला ते सगळे अटॅच झालेले असतात. मग काय केलं जातं, पहिल्यांदा हे कट केले जातात स्टॉक सगळे आणि सनमध्ये पूर्णपणे ड्राय केले जातात. सीड्स ऑफ द ग्रेन्स आर सेपरेटेड फ्रॉम स्टॉक्स बाय थ्रेशिंग. आता त्याच्यापासून ते सेपरेट कसे करायचे, तर त्याच्यासाठी थ्रेशिंग ही मेथड वापरली जाते. ड्राय स्टॉक्स बीटन टू शेक ऑफ द ड्राईड ग्रेन्स. मग ते ड्राय स्टॉक जे झालेले असतात ते ड्राय झाल्यानंतर काय होतं, त्याला झटके मारून किंवा कशावर तरी आपटून त्याच्यापासून ते ग्रेन सेपरेट आउट केले जातात. बीटन अगेन्स्ट अ रॉक ऑर हार्ड सरफेस बाय हँड इज कॉल्ड मॅन्युअल थ्रेशिंग. मग हे जे स्टॉक्स आहेत तिथं पिक्चरमध्ये तिथं दाखवलंय बघा, त्या सगळ्या बायका काय करतायत, ते स्टॉक्सचे गठ्ठे धरलेत आणि त्या पुढच्या सॉलिड सरफेसवरती त्या आपटतायत. आपटल्यामुळं काय होतं, त्यातले जे ग्रेन्स आहेत ते त्या स्टॉकपासून सेपरेट होतात आणि दिस मेथड इज कॉल्ड थ्रेशिंग. मग हे मॅन्युअली पण केलं जातं, म्हणजे त्या पिक्चरमध्ये शेजारच्या दाखवले तसं हातात धरून ते आपटायचं, दॅट इज मॅन्युअल मेथड. थ्रेशिंग कॅन ऑल्सो बी डन बाय क्रशिंग हार्वेस्टेड क्रॉप युझिंग बुलक्स. दुसरी मेथड काय आहे, लार्ज क्वांटिटीमध्ये जर असेल तर इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे ते सगळे जमिनीवर पसरले जातात स्टॉक्स आणि ग्रेन्स, आणि त्याच्यावरनं काय जातं, बुलक्स किंवा जे कुठले डोमेस्टिक ॲनिमल त्या फार्मरकडे असतील ते त्याच्यावरनं गोल गोल फिरवले जातात. मग काय होतं, त्यांच्या फीटच्या मुवमेंटमुळे काय होतं, ते क्रश करून काय होतात, ते ग्रेन्स जे आहेत ते त्या स्टॉक्सपासून बाजूला केले जातात. ही एक मेथड आहे. आणि नाऊअडेज मशीन्स आर युज्ड टू थ्रेश द ग्रेन्स. पण आजकाल जर तुम्ही बघितलं तर हे थ्रेशिंग जे आहे हे मशीनच्या द्वारे केलं जातं किंवा त्याच्यासाठी मशीन्स वापरले जातात. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ते एक मशीन लावलंय. मग ते काय करतात, ते स्टॉक जे आहेत ते ग्रेन्स सकट त्या मशीनमध्ये आत घातले की त्यातले ग्रेन्स आणि ते स्टॉक असं ते मशीन सेपरेट करून ग्रेन एका बाजूला टाकतं आणि स्टॉक एका बाजूला टाकून देतं. त्याच्यानंतर आता झालं हँड पिकिंग झालं, थ्रेशिंग झालं. त्याच्यानंतर पुढची जी मेथड आहे दॅट इज कॉल्ड विनोईंग. विनोईंग इज व्हेरी इझी. तुमच्या घरात सुद्धा तुम्ही बघितलं असेल की जास्त करून बघा, शेंगदाणे आपल्या घरी पीनट्स जे आहेत ते भाजतात. भाजल्यानंतर त्याच्यावरची साल काढतात आणि ती साल बाजूला करण्यासाठी काय सिंपल आपण काय करतो, एका हातात ते घेतो शेंगदाणे, वरनं खालच्या हातात सोडतो आणि फुंकर मारतो. काय होतं, ते हलके त्याची जी साल असते ती उडून जाते आणि फक्त जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते खाली पडतात. दॅट इज कॉल्ड विनोईंग. व्हेरी सिंपल. लक्षात आलं. सेपरेटिंग हेवियर अँड लाइटर कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर बाय विंड ऑर ब्लोईंग एअर. एखाद्या मिक्सचरमध्ये हेवियर कंपोनंट्स आणि लाइटर कंपोनंट्स आहेत तर ते सेपरेट आउट करायला काय केलं जातं,
ते लायटर कॉम्पोनंट्स आहेत ते एअरनी ब्लो केले जातात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं भाजलेल्या शेंगदाण्याची साल चुरगळून बाजूला करतो आणि त्यातनं ते शेंगदाणे बाजूला करण्यासाठी काय करतो, फुंकर मारतो त्याच्यावर. त्यामुळे लायटर जी त्याची साल जी आहे ती एकदम लाईट वेट असते, ती काय होते, ब्लो होऊन बाजूला जाते आणि फक्त शेंगदाणे बाजूला राहतात. आफ्टर थ्रेशिंग फार्मर गेट्स अ मिक्सचर ऑफ ग्रेन्स, हस्क अँड स्मॉल पीसेस ऑफ लीव्स अँड स्टॉक नोन ॲज शाफ. आता ज्यावेळी थ्रेशिंग केलं जातं, मगाशी आपण जे बघितलं थ्रेशिंग मेथड, त्याच्यामध्ये काय असतं, थ्रेशिंग केल्यानंतर ते ग्रेन्स असतात, त्या ग्रेन्सवरची कव्हर्स असतात, नंतर काही लीव्ज असतात, काही स्टॉकचे तुकडे असतात, हस्क असतं, हे सगळं ते मिक्सचर तयार होतं, त्याला म्हणतात शाफ. आता त्याच्यामध्ये ग्रेन्स पण आहेत, ते बाकीच्या सगळ्या इम्प्युरिटीज पण आहेत. थ्रेशिंग केल्यानंतर त्या इम्प्युरिटीज बरोबर ते ग्रेन्सचं असं त्याला मिक्सचर मिळतं. लार्ज स्टॉक सेपरेटेड बाय थ्रेशिंग, लार्ज स्टॉक जे आहेत ते ग्रेन्सपासून थ्रेशिंगने बाजूला केले जातात. द हस्क इज लायटर दॅन द ग्रेन. आता ते जे हस्क आणि ग्रेनचं जे मिक्सचर आपल्याला थ्रेशिंग नंतर मिळालेलं आहे, त्याच्यातलं जे हस्क आहे हे ग्रेनपेक्षा काय असतं, वेटला लाईट वेट असतं. ग्रेन्स जेंटली ड्रॉप्ड टू द ग्राउंड. नंतर काय केलं जातं, हे सगळे जे मिक्सचर आहे ते त्या बाई जशा दाखवलंय तुम्हाला, ते सुपात त्यांनी ते सगळे घेतलेलं आहे मिक्सचर आणि त्या काय करतायत, वरनं ते खाली ग्राउंडवरती टाकतायत. ग्रेन्स कलेक्टेड व्हाईल हस्क ब्लोज अवे. आता त्याच्यातले ग्रेन्स जे आहेत हे वेटला हेवी आहेत, त्यामुळे ते काय होतात, ते सरळ ग्राउंडवरती ड्रॉप होतात, खाली पडतात, त्याचा तिथं ढीग तयार होतो. पण जे हस्क आहे, जे लायटर वेट आहे, ते काय होतं, वाऱ्याने उडून बाजूला निघून जातं. Method of separating chaff from grains by blowing air is known as winnowing. मग शाफपासून ग्रेन बाजूला करण्याची, ब्लोईंग एअरनी ग्रेन बाजूला करण्याची जी मेथड आहे त्याला म्हटलं जातं विनोईंग. दोन प्रकारे, सुपात नुसतं धान्य घेऊन सुद्धा खालीवर करून फुंकून त्याच्यातली घाण बाजूला काढली जाते, किंवा लार्ज क्वांटिटी असेल तर वरनं उंचावरनं ते सगळं मिक्सचर खाली जमिनीवर टाकायचं वारं असताना. वाऱ्यामुळे त्यातलं लाईट वेट मटेरियल बाजूला जातं आणि जे जड मटेरियल आहे, ग्रेन्स आहेत, ते काय होतात, ग्राउंडवरती आपण कलेक्ट करतो. त्याच्यानंतर आहे सिव्हिंग. सिव्हिंग म्हणजे काय, चाळणे. चाळणी तुम्ही घरात तुमच्या बघितलेली असेल, एक इथं पिक्चरमध्ये दाखवले तसं एक छोटंसं एक पॉट असतं आणि त्याला खालच्या बाजूला वेगवेगळ्या साईजची होल्स असतात. वेन कंपोनंट्स ऑफ मिक्सचर आर ऑफ डिफरंट साइजेस अ सिव्ह कॅन बी युज्ड टू सेपरेट देम. समजा एका मिक्सचरमध्ये वेगवेगळ्या साईजचे कंपोनंट्स आहेत आणि त्या मिक्सचरमधनं तुम्हाला एकाच साईजचे सगळे कंपोनंट सेपरेट आउट करायचे आहेत, तर त्याच्यासाठी सिव्हिंग हे वापरलं जातं. बघा, त्या सिव्हच्या बॉटमला जी होल्स आहेत ती सगळी एका साईजची आहेत, त्यामुळे त्याच्यात जर आपण मिक्सचर टाकलं तर त्या होलमधनं पास होणारं फक्त कंपोनंट्स खाली पडणार आहेत, म्हणजे ठराविक साईजचे कंपोनंट्स त्याच्यातनं सेपरेट आउट होणार आहेत. अ सिव्ह इज ए शॅलो व्हेसल दॅट हॅज स्मॉल होल्स ॲट इट्स बॉटम. एक शॅलो व्हेसल आहे, त्याच्या बॉटमला काय असतात, स्मॉल होल्स असतात, दॅट इज अ सिव्ह. द साईज ऑफ होल्स डिपेंड्स ऑन साईज ऑफ कॉम्पोनंट्स टू बी सेपरेटेड. आता तो होलचा जो साईज आहे तो कशावर डिपेंड असतो, तुम्हाला कुठल्या साईजचे कंपोनंट्स त्या मिक्सचरमधनं सेपरेट आउट करायचे त्याच्यावरती तो होलचा साईज डिपेंड असतो. तुमच्या घरी सुद्धा चाळणी असते बघा, आई पीठ वगैरे चाळायला वापरते, तर त्याचं जर तुम्ही बघितलं तर 3-4 प्रकारच्या त्याच्या सिव्हच्या प्लेट्स तुम्हाला मिळतात. एक असते लार्ज होलची, त्याच्यापेक्षा एक कमी, त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे कुठला कंपोनंट, कुठल्या साईजचा कंपोनंट आपल्याला सेपरेट करायचा त्याप्रमाणे आपण काय करतो, ती प्लेट चेंज करतो. Separating the components of different sizes by using a sieve is called as sieving. वेगवेगळ्या साईजचे कंपोनंट्स सिव्ह वापरून सेपरेट आउट करायचं म्हणजे सिव्हिंग मेथड. ऑन कन्स्ट्रक्शन साइट वर्कर्स पास द सँड थ्रू अ स्लॅन्टेड सिव्ह टू रिमूव्ह स्मॉल स्टोन अँड पेबल्स. आता बघा, कन्स्ट्रक्शनमध्ये ज्यावेळी घराला आतनं गिलावा केला जातो त्यावेळी एकदम त्यांना फाईन सँड लागते त्याच्यासाठी, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही वॉलवरती हात फिरवला तर तुम्हाला लार्ज पार्टिकल्स त्याच्यात लागत नाहीत. मग ज्यावेळी ती सँड आणली जाते त्यावेळी त्याच्यात सगळेच मिक्सचर असतात, छोटे खडे, मोठे खडे, फाईन सँड पार्टिकल्स, पेबल्स, सगळंच त्याच्यामध्ये असते. मग त्याच्यातनं ही फाईन सँड बाजूला करण्यासाठी काय केलं जातं, तिथं पिक्चरमध्ये जसं दाखवलंय तसं एक स्लॅन्टिंग स्लीव्ह लावलेलं असतं, त्याच्यावरती सँड टाकल्यानंतर काय होतं, त्या सिव्हमधनं पास होणारी फाईन सँड पार्टिकल्स खाली पडतात आणि जे पेबल्स किंवा मोठे मोठे पार्टिकल्स आहेत ते काय केले जातात, सेपरेट आउट केले जातात. सँड पास्ड थ्रू सिव्हज इज फाईन अँड युनिफॉर्म. सिव्हमधनं पास झालेली जी सँड आहे ती एकदम फाईन आणि एकाच साईजच्या पार्टिकल्सची असते.
बिकॉज होल्स इन द सीव्स अलाउ ओनली फाईन पार्टिकल्स ऑफ सँड टू पास थ्रू. आता ते जे सीव आहे त्याचे जे होल्स आहेत ते इतकी छोटे आहेत की त्याच्या फक्त फाईन सँड पार्टिकल्सच पलीकडे पास होतात. द स्टोन्स विच आर बिगर दॅन द होल्स ऑफ सीव डोंट पास थ्रू अँड आर सेपरेटेड आउट. आता त्या होलपेक्षा जे मोठ्या आकाराचे स्टोन्स आहेत ते काय होतात, सेपरेट केले जातात. सो हे दिस इज सिविंग. आता हे सगळे जे आपण बघितले, कुठले कुठले बघितले, हँड पिकिंग, थ्रेशिंग, विनोईंग आणि सिविंग, हे कशासाठी होते, सॉलिड टू सॉलिड मिक्सचर्समधनं सॉलिड सेपरेट आउट करण्यासाठी ह्या 4 मेथड होत्या. आता पुढचं बघणार आहोत सेपरेटिंग अँड इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम लिक्विड. म्हणजे इनसोल्युबल सॉलिड आणि लिक्विडचं जर मिक्सचर असेल, ते सॉलिड त्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झालेले नसतील तर ते कसे सेपरेट आउट करायचे. पहिली मेथड आहे दॅट इज कॉल्ड सेडिमेंटेशन अँड डिकॅन्टेशन. हे तुम्ही घरात सुद्धा वापरत असता, बघूया आपण. Sedimentation and decantation are used to separate 2 or more solids that are immiscible in a liquid. आता एक किंवा दोन एकापेक्षा जास्त सॉलिड्स जर त्या लिक्विडमध्ये मिक्स झालेले असतील पण ते डिझॉल्व्ह झालेले नसतील तर ते तुम्ही सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशननी सेपरेट करू शकता. प्रोसेस ऑफ सेटलिंग डाऊन ऑफ हेवियर इनसोल्युबल पार्टिकल्स ॲट द बॉटम ऑफ लिक्विड इज कॉल्ड सेडिमेंटेशन. आता त्या लिक्विडमध्ये जे डिझॉल्व्ह न झालेले जे पार्टिकल्स आहेत, इनसोल्युबल पार्टिकल्स आहेत, ते जर वेटला जास्त असतील तर काय होतं, ते त्या लिक्विडच्या बॉटमला येऊन सेटल होतात. म्हणजे समजा तुम्ही सॉईल घेतली आणि ते पाण्यामध्ये घातली आणि त्याचं मिक्सचर बनवलं आणि थोडा वेळ पाणी तसंच ठेवून दिलं तर थोड्या वेळाने तुम्हाला काय दिसतं, त्यातले काही सॉईल पार्टिकल्स जे आहेत हे बॉटमला सेटल झालेले आहेत आणि दिस सेटलिंग प्रोसेस इज नोन ॲज सेडिमेंटेशन. The heavier insoluble particles that settle down at the bottom of liquid is called sediment. आणि जे हेवी पार्टिकल्स त्या लिक्विडच्या बॉटमला सेटल झालेले आहेत त्याला काय म्हणलं जातं, सेडिमेंट असं नाव आहे. अ प्रोसेस ऑफ पोरिंग आउट अ क्लिअर लिक्विड फ्रॉम अ व्हेसल विदाउट डिस्टर्बिंग द सेडिमेंट इज कॉल्ड डिकॅन्टेशन. आता बघा इथं साईडच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, त्या लिक्विडच्या बॉटमला ते येलो कलरचं सेडिमेंट तयार झालेलं आहे, बरोबर आहे ना. मग ते डिस्टर्ब न होता, म्हणजे पाणी जास्त हलवून द्यायचं नाही, ढवळून द्यायचं नाही. एकदा त्याचं सेडिमेंटेशन झालं की हलक्या हाताने काय करायचं, वरचं जे लिक्विड क्लिअर लिक्विड आहे ते हळूच त्याच्यातनं पोर आउट करून घ्यायचं. म्हणजे ते सेडिमेंट तिथंच बॉटमला राहतात आणि वरचं लिक्विड जे आहे ते फक्त सेपरेट केलं जातं. ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हणलं जातं डिकॅन्टेशन. म्हणजे काय, डिकॅन्टेशन आणि सेडिमेंटेशन करून आपण लिक्विड आणि सॉलिड, जे सॉलिड मिक्स झालेले नाही आहेत, त्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झालेले नाही आहेत, ते सॉलिड आपण त्याच्यातनं सेपरेट आउट करतो. घरी आपण कशासाठी वापरतो ही मेथड, राईस अँड पल्सेस कम मिक्स्ड विथ सम डस्ट अँड समटाइम्स स्टाफ अँड स्ट्रॉ. बऱ्याच वेळेला काय असतं, आपण जे मार्केटमधनं राईस किंवा जे ग्रेन्स किंवा डाळी आणतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला डर्ट असते, सगळंच क्लीन केलेलं असतंच असं नाही. मग त्याच्या काय असतं, काही डस्ट असते, काही स्टोन्स असतात, चाफ म्हणजे कोंडा असतो किंवा स्ट्रॉज असतात. दस आर वॉश्ड बिफोर कुकिंग. त्यामुळे आपण ते कुकिंग करायच्या आधी काय करतो, ते वॉश करून मग कुकिंग करतो. वॉटर इज ॲडेड टू डर्टी राईस अँड मिक्स्ड थरली. आपण काय करतो बघितलं असेल तुम्ही, आई ज्यावेळी सकाळी कुकर लावते त्यावेळी आधी त्या भांड्यात तांदूळ घेते, बरोबर आहे, त्याच्यानंतर त्याच्यात पाणी घालून ते तांदूळ आधी वॉश करते. राईस ग्रेन्स सिंक ॲट द बॉटम ॲज दे आर हेवियर. नंतर थोडा वेळ ते तसंच ठेवून देते पाण्यामध्ये तांदूळ. काय होतं, ते तांदूळ जे असतात ते हेवी असतात, राईस ग्रेन्स, ते बॉटमला सेटल होतात. आता ही जी प्रोसेस झाली, त्याच्यात पाणी घातलं, ते वॉश केले आणि थोडा वेळ ठेवून दिलं आणि राईस बॉटमला सेटल झाले. दिस इज सेडिमेंटेशन. लक्षात आलं, हे तुम्ही घरी सुद्धा करून बघू शकता. तिथं पिक्चरमध्ये शेजारी दाखवलंय बघा, त्या पॉटमध्ये राईस आहेत खाली आणि वरती पाणी घातलंय, त्याच्यावरती काही डर्ट तरंगते, पण जे सॉलिड राईस आहे ते सगळं काय झालंय, बॉटमला सेटल झालेलं आहे, सेडिमेंटेशन झालेलं आहे. फाईन डस्ट अँड फॉरेन मॅटर रिमेन्स सस्पेंडेड इन वॉटर ॲज दे आर लायटर दॅन वॉटर. आता ह्याच्यातली जी फाईन एकदम डस्ट पार्टिकल्स आहेत किंवा लायटर मटेरियल आहे, शाफ आहे किंवा इतर काही ज्याला आपण मराठीत कोंडा म्हणतो, ते काय होतं, लाईट असल्यामुळे ते पाण्याच्या वरती फ्लोट होतं किंवा तरंगतं. दे कॅन बी केअरफुली पोर्ड आउट विथ वॉटर लिव्हिंग क्लीन्ड राईस ॲट द बॉटम. आता ते वरती जे तरंगणारं आहे तिथं पिक्चरमध्ये दाखवलेले बघा शेजारच्या, की ते पाणी जे वरचं आहे ते हळूच, खालचे राईस डिस्टर्ब करायचे नाही, वरचं पाणी फक्त काय करायचं, हळूच बाजूला काढून टाकायचं. मग त्याच्याबरोबर हे सगळं लायटर मटेरियल जे आहे ते सगळं निघून जाऊन सेपरेट आउट होतं. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड डिकॅन्टेशन.
समजलं सेडिमेंटेशन म्हणजे काय, डिकॅन्टेशन म्हणजे काय. अशा प्रकारे तुम्ही सॉइल वॉटर मिक्सचर सेपरेट आउट करू शकता. हे राईसचं जे मिक्सचर दाखवलं आहे ते वेगळं करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन वापरू शकता. ड्रिंकिंग वॉटर ट्रीटमेंट जी केली जाते त्याच्यामध्ये ही प्रोसेस वापरली जाते. कुठली? सेडिमेंटेशन अँड डिकॅन्टेशन. त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे ती आहे फिल्टरेशन. आता ह्याच्यामध्ये काय होतं की सेडिमेंटेशनमध्ये काय आहे, हेवियर पार्टिकल्स जे आहेत ती सेटल होतात, पण जी लाईट वेट डस्ट पार्टिकल्स असतात ती पाण्यामध्ये तरंगतच राहतात. तुम्ही घरी एक प्रयोग करून बघा. सॉईल घ्यायची, माती घ्यायची, पाण्यात मिक्स करायची बाटलीमध्ये किंवा ग्लासमध्ये आणि ते पाणी ठेवून द्यायचं. तर तुम्हाला काय दिसतं, लाईट पार्टिकल जे आहेत ते पाण्यामध्ये तरंगत, पाणी गढूळ दिसतं. म्हणजे त्याच्यात ते लाईट पार्टिकल तसेच राहतात. हेवियर पार्टिकल सेटल होतात सेडिमेंट म्हणून. मग ते लाईट पार्टिकल कसे सेपरेट करायचे, तर त्याच्यासाठी फिल्ट्रेशन ही मेथड वापरली जाते. Separating solid and liquid components of a mixture with the help of filter is known as filtration. सॉलिड अँड लिक्विड कंपोनंट जे आहेत ते फिल्टरच्या मदतीनं सेपरेट करणं म्हणजे फिल्ट्रेशन. ड्युरिंग फिल्ट्रेशन द इनसोल्युबल सॉलिड रिटेन्ड ऑन फिल्टर while the liquid passes through it. फिल्ट्रेशनमध्ये काय होतं, जे सॉलिड जे आहेत ते त्या फिल्टरच्या वरती साठतात आणि फक्त जे प्युअर लिक्विड आहे ते खाली पास होतं. इथं शेजारी पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. त्या बिकरमध्ये सोल्युशन आहे, लिक्विड आहे आणि त्याच्यामध्ये काही सॉलिड पार्टिकल्स तुम्हाला दिसत आहेत बॉटमला. आणि त्याच्या शेजारी जो कोनिकल फ्लास्क आहे त्याच्यावरती आपण एक फनेल ठेवलेलं आणि त्याला आतनं फिल्टर पेपर ठेवला आहे. त्या फनेल बिकरमधलं पाणी ज्यावेळी त्या फिल्टर पेपरवरती ओतलं जातं त्यावेळी काय होतं, ते सॉलिड पार्टिकल्स आहेत ते फिल्टर पेपरवर राहतात आणि क्लिअर वॉटर जे आहे किंवा क्लिअर लिक्विड जे आहे ते खालच्या बिकरमध्ये, खालच्या कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला सेपरेट झालेलं दिसतं. In laboratories, sometimes very small particles need to be filtered. बऱ्याच वेळा लॅबोरेटरीमध्ये ज्यावेळी जे एक्सपेरिमेंटसाठी वॉटर वापरलं जातं त्यावेळी त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज, बारीक डस्ट पार्टिकल असतात की डोळ्याला पण दिसत नाही, पण त्यासुद्धा त्या एक्सपेरिमेंटला चालत नाहीत, ते डिस्टर्ब करतात एक्सपेरिमेंट. मग त्यासाठी बऱ्याच वेळेला फिल्ट्रेशन ही मेथड वापरली जाते. आता इथं पिक्चरमध्ये जो सेटअप दाखवलाय तसा तो सेटअप लावला जातो. अ ग्लास फनेल इज लाइन्ड विथ अ फिल्टर पेपर टू फिल्टर डिफरंट मिक्सचर्स. ग्लास फनेलला आतल्या बाजूने काय केलं जातं, फिल्टर पेपर लावला जातो आणि त्याच्यातनं वेगवेगळे मिक्सचर जे आहे ती फिल्टर आउट करू शकतो. फिल्टर पेपर्स विथ डिफरंट पोअर साइज आर युज्ड टू फिल्टर डिफरंट पार्टिकल साइजेस. आता कुठल्या प्रकारचं पार्टिकल त्या वॉटरमधनं तुम्हाला बाजूला करायचं आहे त्या पार्टिकलच्या साईजप्रमाणे तुम्ही फिल्टर पेपरचा साईज सिलेक्ट करू शकता. हे फिल्टर पेपर जे आहेत त्यांचे पोअर साईज जे असतात हे वेगवेगळ्या साईजेसचे असतात. त्यामुळं तुम्हाला कुठला त्याच्यातला पार्टिकल सेपरेट करायचा आहे त्या साईजचा तुम्ही फिल्टर पेपर वापरू शकता. सो दिस इज अबाउट फिल्ट्रेशन. सिंपल गोष्टी आहेत. आता त्याच्यानंतर जी येते ते म्हणजे सोल्युबल सॉलिड्स जे आहेत ते लिक्विड मिक्सचरपासून कसे सेपरेट करायचे. आत्ता आपण कुठले बघितले, इनसोल्युबल, जे त्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झालेले नाही आहेत असे सॉलिड पार्टिकल्स कसे सेपरेट करायचे. पण काही सॉलिड्स जे आहेत ती डिझॉल्व्ह झालेली आहेत, फॉर एक्झाम्पल शुगर, सॉल्ट, हे कसे सेपरेट करायचे ते करतात. त्याच्यासाठी वापरलं जातं इव्हॅपोरेशन आणि कॉन्डेन्सेशन. Conversion of a liquid into its gaseous state is known as evaporation. इव्हॅपोरेशन म्हणजे काय, एखाद्या लिक्विडचं गॅसियस स्टेजमध्ये हीट दिल्यामुळे गॅसियस स्टेजमध्ये त्याचं रूपांतर होतं किंवा ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्याला म्हटलं जातं इव्हॅपोरेशन. म्हणजे लिक्विड टू गॅस हे जे कन्व्हर्जन आहे दॅट इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. वी कॅन सेपरेट सॉल्ट अँड वॉटर बाय इव्हॅपोरेशन. तुम्हाला माहिती आहे सॉल्ट आणि वॉटर सोल्युशन असेल तर त्याला आपण हीट दिलं की वॉटर इव्हॅपोरेट होतं आणि सॉल्ट मागं राहतं. Water changes into steam or vapor and boils away, leaving behind the salt residue. वॉटर त्यातलं जे आहे ते बॉईल केल्यामुळे काय होतं, इव्हॅपोरेट होतं, गॅशियस फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होतं आणि निघून जातं आणि खाली काय राहतात, सॉल्ट राहतात. कारण सॉल्ट इव्हॅपोरेट होत नाहीत. त्यामुळं सॉल्ट आणि वॉटर सेपरेट करण्यासाठी आपण इव्हॅपोरेशन ही मेथड वापरतो. शेजारी पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलंय बघा, एक डिश आहे इव्हॅपोरेटिंग, त्याच्यामध्ये ते सॉल्ट आणि वॉटरचं मिक्सचर आहे आणि खालनं त्याला बर्नरनी हीट देत आहेत. ते वॉटर काय होतंय, वॉटर वेपर्स वरनं निघून जात आहेत. मग सगळं वॉटर संपलं की खाली काय राहतं, सॉल्ट हे शिल्लक राहतं. प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर इनटू वेपर्स बाय हिटिंग इट टू इट्स बॉइलिंग पॉइंट इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. वॉटरचं
वॉटर व्हेपर्समध्ये कन्व्हर्जन, हीट दिल्यामुळे वॉटर व्हेपर्समध्ये जे कन्व्हर्जन होतं त्याला म्हटलं जातं इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन इज युज्ड टू रिकवर सॉलिड कंपोनंट्स डिझॉल्व्ड इन वॉटर ऑर इन सम अदर लिक्विड. इव्हॅपोरेशन मेथडने एखाद्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झालेली जर काही सॉलिड पार्टिकल्स असतील किंवा सॉलिड मॅटर असेल तर ते आपण काय करू शकतो, त्या लिक्विडपासून सेपरेट आउट करू शकतो. सिम्पली काय करायचं, ते लिक्विड जे आहे ते इव्हॅपोरेट करायचं, हीट द्यायची, ते इव्हॅपोरेट करायचं, सॉलिड सेपरेट राहतं. सेम प्रिन्सिपल इज युज्ड टू ऑब्टेन सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. आता हेच इव्हॅपोरेशन टेक्निक वापरून सॉल्ट जे सी वॉटरमध्ये जे सॉल्ट असतं ते त्या सी वॉटरपासून सेपरेट आउट करून आपण वापरत असतो. काय केलं जातं, सी वॉटर इज कलेक्टेड इन शॅलो पिट्स. तिथं शेजारी पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, एकदम शॅलो पिट्स तिथं तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सी वॉटर कलेक्ट करून ठेवलेलं आहे. पिटची डेप्थ किती असते, फार फार मॅक्झिमम 10 इंचेस 12 इंचेस, त्याच्यापेक्षा जास्त नाही, लक्षात घ्या, म्हणजे एकदम शॅलो असतात. काय होतं, सन हीट इव्हॅपोरेट्स वॉटर अँड सॉल्ट इज लेफ्ट बिहाइंड. आता सन हीटमुळं काय होतं, त्याच्यातलं वॉटर जे आहे हे इव्हॅपोरेट होऊन निघून जातं आणि त्या खाली सॉल्ट पॅन्समध्ये फक्त सॉल्ट शिल्लक जातं. मग ते गोळा करून प्युअर करून आपल्याला वापरण्यासाठी दिलं जातं. तर अशा प्रकारे आपण इव्हॅपोरेशननी सॉल्ट आणि वॉटर सेपरेट करू शकतो. आता ही प्रोसेस जी आहे ही नेचरमध्ये पण बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. तुम्हाला माहिती आहे वॉटर सायकलमध्ये काय होतं, ओशन वॉटर जे आहे किंवा सरफेस वॉटर आहे त्याचं इव्हॅपोरेशन होऊन ते हवेत जातं. त्याच्या पुढची प्रोसेस काय आहे बघूया. प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वॉटर व्हेपर इनटू इट्स लिक्विड फॉर्म. आता त्या वॉटर व्हेपर तयार झाल्या, पुन्हा त्यांचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होणं, दॅट इज कॉल्ड कॉन्डन्सेशन. पण त्याच्यासाठी त्या वॉटर व्हेपर्सचं कूलिंग व्हावं लागतं, म्हणजे त्यातली हीट कमी व्हावी लागते. ज्यावेळी वॉटर व्हेपर्समधली हीट कमी करून त्याचं पुन्हा लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं त्याला म्हणतात कॉन्डन्सेशन. इथं मी एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा वॉटर सायकलचं, त्याच्यामध्ये त्या सी वॉटरचं किंवा वॉटरचं इव्हॅपोरेशन होताना दाखवलंय, रेड ॲरो दाखवलाय. वरती गेल्यानंतर त्याचे क्लाउड्स तयार होतात. क्लाउड्स म्हणजे काय, त्या वॉटर व्हेपरचं परत स्मॉल वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणजे दॅट इज कॉन्डन्सेशन, लक्षात घ्या. आणि पुन्हा ते काय होतं, प्रेसिपिटेट, ते वॉटर जे कॉन्डन्स झालेलं वॉटर आहे क्लाउडमधलं ते पुन्हा अर्थवरती आपल्याला प्युअर वॉटर म्हणून मिळतं. वॉटर व्हेपर फ्रॉम ॲटमॉस्फिअर राईज अप अँड फॉर्म वॉटर ड्रॉपलेट्स ऑन कुलिंग. तेच इथं आपण दाखवलेलं आहे. ते वॉटर व्हेपर जे आहेत त्या वरती जातात. वरती तुम्हाला माहिती आहे की जसं जसं ॲटमॉस्फिअरमध्ये आपण वरती हाईटला जाऊ, अल्टिट्यूड वाढत जाईल, तसं तसं काय होते, एअर जी आहे ती कूल होत जाते. मग त्या कूल एरियामध्ये गेल्यानंतर काय होतं, ही व्हेपर जी आहे ती पुन्हा कंडेन्स होऊन त्याचे वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. वी रिसीव सेम वॉटर इन द फॉर्म ऑफ रेन. आणि ते वॉटर ड्रॉपलेट्स आहेत त्याचं वेट वाढलं की ते रेनच्या फॉर्ममध्ये आपल्याला जमिनीवरती मिळतात. म्हणजे काय, इव्हॅपोरेशन आणि कॉन्डन्सेशनमुळे आपल्याला सी वॉटरपासून ॲटोमॅटिक प्युअर वॉटर नॅचरली मिळत असतं. आता तुम्ही तुमच्या घरात बघितलं असेल की फ्रीजमधनं एखादं कोल्ड हे आपण बाहेर काढून ठेवलं, समजा एक ग्लास बॉटल, वॉटर बॉटल जी आहे ती आपण टेबलवरती काढून ठेवली फ्रीजमधनं एकदम कोल्ड अशी, किंवा एखाद्या ग्लास किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये आपण जर एकदम कोल्ड वॉटर जर ओतलं तर त्याच्या बाजूला तुम्हाला बाहेरच्या बाजूने पाणी साचलेलं दिसतं. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, तो ग्लास आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला असे छोटे 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 वॉटर ड्रॉपलेट्स चिकटलेले तुम्हाला दिसत आहेत. इफ यू पोअर cold water in a glass, you observe formation of water droplets on the outer surface of the glass. तर तुम्हाला ते जर तुम्ही ते एकदम आईस कोल्ड वॉटर जर त्या ग्लासमध्ये ओतलं तर त्याच्या बाहेरच्या बाजूला वॉटर ड्रॉपलेट्स तुम्हाला साचलेले दिसतात. कुठनं आलं ते वॉटर? इट इज ड्यू टू द कॉन्डन्सेशन ऑफ वॉटर व्हेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. तर ते काय आहे, तर तिथल्या एअरमध्ये, तिथल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, त्या ग्लासच्या शेजारी जी एअर आहे त्याच्यामध्ये असणारी जी वॉटर व्हेपर्स आहेत त्या काय झाल्या, कूलिंगमुळं बाहेरच्या सरफेसवरती कंडेन्स झाल्या आणि त्याचं पुन्हा वॉटर ड्रॉपलेट्स तयार झालं. लक्षात आलं? म्हणजे हे इव्हॅपोरेशन कंडेन्सेशन आपल्याला घरात सुद्धा बघायला मिळत असतं. स्टीम टर्न्स बॅक इन टू वॉटर वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अ कोल्ड मेटल लीड. ही जी वॉटर स्टीम आहे ही जर एखाद्या कोल्ड मेटलच्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर काय होतं,
त्याच्यातली हीट कमी केली जाते आणि ती पुन्हा स्टीम काय होते, कंडेन्स होऊन त्याचे वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. बघा, तुम्ही स्टीलचं टिफिन जर स्कूलमध्ये नेलं असेल आणि त्याचं ज्यावेळी तुम्ही रिसेसमध्ये ज्यावेळी ते टिफिन ओपन करता त्यावेळी त्या टिफिनच्या लीडच्या आतल्या बाजूला तुम्हाला बारीक 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 वॉटर ड्रॉपलेट्स तयार झालेले दिसतात. ते कुठनं आलं, तर तुम्ही जे सकाळी आईनी हॉट फूड ज्याच्यामध्ये पॅक केलेलं होतं त्यातनं ज्या वॉटर वेपर्स बाहेर पडल्या त्या लीडला कूलिंग झाल्यामुळे आतमध्ये वॉटर ड्रॉपलेट्स त्यांनी तयार केलेले असतात. स्टीम कंडेन्सेस टू फॉर्म वॉटर ड्रॉपलेट्स. ही स्टीम काय होते, कंडेन्स होते, कूलिंग झाल्यामुळे त्याचे वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. तिथे एक शेजारी तुम्हाला एक दाखवलं आहे बघा, टी केटल दाखवली आहे, त्याला खालनं गॅस लावलेला आहे. त्या टी केटलमधल्या पाण्याची वेपर्स बाहेर पडत आहेत आणि त्याच्यानंतर एक डिश घेतली, त्याच्यावरती बर्फ ठेवलेला दिसतोय बघा, आणि त्या डिशवरती ज्यावेळी त्या वेपर टच होतात त्यावेळी काय होतं, पुन्हा त्या स्टीमचं काय होतं, वॉटरमध्ये कन्व्हर्जन होतं. Using the process of evaporation and condensation together, we can obtain salt and water separately. आता हीच मेथड वापरून आपण शुगर सॉल्ट सोल्युशनमधनं शुगर आणि वॉटर सेपरेट करू शकतो, सॉल्ट सोल्युशनमधनं सॉल्ट आणि वॉटर सेपरेट करू शकतो, किंवा जे कुठलं त्याच्यामध्ये सॉलिड डिझॉल्व्ह असेल ते पहिल्यांदा काय करायचं, वॉटर इव्हॅपोरेट करायचं, त्याचं कंडेन्सेशन करून वॉटर सेपरेट करायचं. ते सगळं झाल्यानंतर ज्यावेळी त्या मिक्सचरमधलं वॉटर संपून जातं त्यावेळी खाली जे राहतो तो पार्ट काय असतो, त्याच्यामध्ये मिक्स झालेले डिझॉल्व्ह झालेले हे सॉलिड्स असतात. त्यामुळं सोल्युबल सॉलिड आणि लिक्विडचं जर सोल्युशन असेल तर आपण इव्हॅपोरेशन आणि कॉन्डन्सेशन मेथड वापरून ते सेपरेट आउट करू शकतो. आता ह्या फर्स्ट पार्टमध्ये आपण काय काय बघितलं, पहिलं इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं मिक्सचर म्हणजे काय, प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, ते एकमेकात कसे मिक्स होतात, त्याच्यानंतर हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, होमोजिनियस मिक्सचर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर 6 प्रकारचे मिक्सचरचे टाईप्स बघितले, सॉलिड सॉलिड, सॉलिड लिक्विड, लिक्विड गॅस वगैरे वगैरे. त्याच्यानंतर बघितलं आपण नीड ऑफ सेपरेटिंग मिक्सचर्स, का मिक्सचर्स आपण सेपरेट करायची नीड आहे आपल्याला, तो पॉईंट बघितला. त्याच्यानंतर सेपरेशन मेथड्स काही बघितल्या, त्यामध्ये पहिलं बघितलं आपण सेपरेटिंग सॉलिड सॉलिड मिक्सचर. त्याच्यामध्ये आपण 4 गोष्टी आपण बघितल्या, सॉलिडपासून सॉलिड वेगवेगळ्या करायच्या. हँड पिकिंग बघितलं, थ्रेशिंग बघितलं, विनोईंग बघितलं आणि सिविंग बघितलं. त्याच्यानंतर सेपरेटिंग इनसॉल्युबल सॉलिड फ्रॉम लिक्विड बघितलं. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण बघितल्या. पहिलं बघितलं फिल्ट्रेशन एक बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन हे एक बघितलं. ह्या काही मेथड्स आपण बघितल्या. आणि त्याच्यानंतर आपण बघितल्या सेपरेटिंग सोल्युबल सॉलिड फ्रॉम लिक्विड. सोल्युबल किंवा जे डिझॉल्व्ह झालेले सॉलिड्स आहेत ते लिक्विडमधनं सेपरेट आउट करण्यासाठी आपण इव्हॅपोरेशन आणि कॉन्डन्सेशन ह्या 2 मेथड बघितल्या. आता ह्याच्या रिलेटेड जे रेफरन्स मटेरियल आहे हे आपल्या ॲप आणि वेब पोर्टलवरती लोड केलेलं आहे. ह्या मेथड्स नीट स्टडी करा, व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, ज्या स्लाईड्स आहेत त्या पुन्हा बघा, स्लाईड्सवरनं तुमच्या नोट्स प्रिपेअर करा आणि क्विज आणि वर्कशीट सोडवून टाका. सो हिअर एंड्स द पार्ट 1. Thank you.